अमेरिका आणि इराणमधील शांततावार्ता निष्फळ ठरलेली आहे। याचे गंभीर परिणाम आता पूर्ण जगावर होताना दिसणार आहेत। युद्ध थांबणार की नाही यासाठी ही चर्चा केली जात होती, मात्र आता ही शांतिवार्ता निष्फळ ठरलेली आहे। या घडीची अत्यंत महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल। गेले 21 तास पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये यावर चर्चा होत होती। युद्धाला युद्धविराम मिळालेला असला तरी सुद्धा पूर्णपणे शांतिवार्ता होणार का, सकारात्मक प्रतिसाद मिळणार का याकडे पूर्ण जगाचं लक्ष लागलेलं होतं। मात्र आता हीच चर्चा निष्फळ ठरल्याचं आपल्याला कळतंय। अमेरिकेकडून तसं सांगण्यात येतंय। त्याआधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याकडूनही असंच काहीसं विधान करण्यात आलं होतं। तर आता आपल्यासोबत निवृत्त लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। सर, अमेरिका आणि इराणमधील शांतिवार्ता आता निष्फळ ठरलेली आहे, याचे काय परिणाम आपल्याला होताना दिसू शकतात? नक्कीच निष्फळ ठरल्यामुळे आता पहिली गोष्ट, अमेरिका कुठल्याही कराराविना म्हणजे जेडी व्हान्स आणि त्यांचे शिष्टमंडळ हे परत त्या ठिकाणी जात आहे। आता ते नेमका निर्णय घेतील की कमीत कमी ही 2 आठवड्याची जी शस्त्रसंधी आहे ती पुढे कंटिन्यू ठेवावी का पुन्हा जो आहे ही शस्त्रसंधीचा पॉज वाढवावा का एक प्रकारे आपली आक्रमकता वाढवावी। दुसऱ्या बाजूला ऑलरेडी सेंटकॉम अमेरिकेचे जे सेंट्रल कमांड आहे त्यांनी घोषणा केली होती काही तासाच्या अगोदरच की आम्ही आमचे 2 नेव्हल डिस्ट्रॉयर्स हे स्ट्रेट ऑफ होर्मुझ मध्ये धाडलेले आहेत आणि इराणनं जी वेगवेगळ्या प्रकारची सागरी सुरुंग त्या ठिकाणी पेरून ठेवलेली आहेत त्याचं डिमायनिंग करण्याचं काम आम्ही करणार आहोत आणि त्याच्या माध्यमातून स्ट्रेट ऑफ होर्मुझ जी आहे आम्ही खुली करणार आहोत। जर खरोखरच या नेव्हल डिस्ट्रॉयर्सने तशी कारवाई केली आणि भविष्यामध्ये अमेरिका आक्रमक होत स्ट्रेट ऑफ होर्मुझशी संबंधित सुद्धा कारवाई करण्यासाठी तयार झाला तर नक्कीच हा संघर्ष जो आहे आणखी चिघळेल। दुसऱ्या बाजूला इस्रायल आणि लेबनन म्हणजे थोडक्यात इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यामधला संघर्ष सुद्धा या शस्त्रसंधीनंतर जो आहे एक प्रकारे पेटतच त्या ठिकाणी राहिलेला आहे। त्यामुळे इस्रायलची आक्रमकता त्याचबरोबर होर्मुझ सामुद्रधुनीमध्ये अमेरिकेची कारवाई या अनुषंगानं हे युद्ध म्हणा किंवा हा संघर्ष आणखी चिघळण्याची चिन्ह त्या ठिकाणी दिसत आहेत। पण अशी अपेक्षा करूया की कमीत कमी आता ही या चर्चेनंतर एक प्रकारे भविष्यातल्या चर्चेसाठी एक प्रकारचं पोषक वातावरण निर्माण झालेलं आहे आणि हा पॉज हा एक प्रकारे जी शस्त्रसंधी आहे ती भविष्यामध्ये सुद्धा काही काळासाठी चालू राहील। धन्यवाद सर, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। अमेरिका आणि इराणमधील शांतिवार्ता निष्फळ ठरलेली आहे। अत्यंत महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल। युद्धाचा विराम चालू असतानाच या चर्चेकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं, मात्र आता ती निष्फळ ठरल्याची माहिती अमेरिकेकडून मिळतेय।